या व्हिडिओमध्ये मी लहान मुलांसाठी पास्ता कसा बनवायचा हे मी पुढे दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी सर्व पूर्णपणे डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कुंतल पालवे रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण स्पेशल म्हणजे लहान मुलांसाठी लहान जे आपण डिश बनवणार आहोत ती आजची डिश आहे आपल्या मुलांसाठी पास्ता। खूप मुलांचा आग्रह असतो की मम्मी आज माझ्यासाठी पास्ता बनव, आज माझ्यासाठी पास्ता बनव। तर आज मी ती आपण कुठलं कुठलं साहित्य वापरायचं, काय कसं वापरायचं, किती प्रमाणात टाकायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी मी तुम्हाला जे काही साहित्य लागतं पास्तासाठी ते इथे दाखवते। तर इथे मी घेतलेला आहे पास्ता, एक टोमॅटो, त्यानंतर 2 छोट्या आकारातले कांदे, लसणाच्या 8-9 पाकळ्या, कोथिंबीर आणि हा कॉर्नफ्लॉवर आहे। तर हा कसा वापरायचा मी सांगेलच पुढे। आणि हा पास्ता मसाला, सर्वात महत्वाचं पाणी आणि मीठ एक घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये। मीठ घ्यायचं। पण आता गॅस चालू केला की त्यामध्ये पाणी घालायचंय। जेवढा आपला पास्ता हे होईल तेवढं आपण पाणी घालायचंय। त्यानंतर अंदाजे थोडंसं मीठ आणि पाणी गरम झालं की आपला पास्ता त्यामध्ये शिजायला टाकायचा। पास्ता टाकल्यानंतर 5 मिनिटं तो शिजू द्यायचा पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये। थोडंसं तेल घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी काही अडचण नाही, तसं आपण शिजतो तो चांगला। तर आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, आपला हा पास्ता पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि ह्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं झाकण ठेवून। तोपर्यंत आपण इकडे लगेच आपला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण हे सर्व बारीक करून घेऊ। तर हे पहा, आपण आता आपला कांदा कापून घेतलाय, त्यानंतर टोमॅटो पण छोट्या छोट्या आकारात कापून घेतले। त्यानंतर आपण हे जे लसूण आहे हा पण एकदम छोट्या आकारात कापून घेतला, कारण मुलांना लसूण आवडत नसतो, त्यामुळे छोट्या आकारात। त्यामुळे आणि ही 2 हिरव्या मिरच्या आहेत, छोट्या आकारातल्या हिरव्या मिरच्या। कोथिंबीर कापून घेतली। आणि आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉर्नफ्लॉवर मी काय करणार कॉर्नफ्लॉवरचं। तर कॉर्नफ्लॉवर आपण छोट्या दुसऱ्या वाटीमध्ये घ्यायचं, त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1 वाटी पाणी घ्यायचं आणि तसं मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला त्याचं पाणी तयार करायचंय। त्याचं पाणी दुधासारखं पाणी तयार होतं, जसं काही आपण हे दूधच ठेवलंय। आता हे पाणी 5 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचंय। हे पहा, याच्यामध्ये सगळ्या गाठी वगैरे काहीच नाही राहिल्या आणि हे पाणी रेस्ट होऊ द्यायचं बाजूला ठेवून। आता पास्ता आपला इकडे शिजतोच आहे, तोपर्यंत आपण आपलं कापून पण घेतलंय सगळं। पास्ता शिजला की लगेच आपण आपलं फोडणी देऊन घ्यायची पास्त्याला। तर हे पहा, आपला पास्ता जो होता आधी किती छोटा होता, आता शिजून तो एकदम छान असा टम्म झालाय पहा। आणि पाणी पण एकदम बऱ्यापैकी त्याचं कमी झालंय। आता हा आपला गॅस कमी करायचा आणि साईडला काढून ठेवायचा। हा असाच ठेवायचा पाण्याचे, म्हणजे याचं मीठ जे आहे ना, याचा छान मिठाचा उतरतो त्यामध्ये। आता गॅस फुल करायचा। आपण आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल घातलं की त्यामध्ये लगेच आपल्याला लसूण टाकायचंय। लसूण, हिरवी मिरची हे परतून घ्यायचं व्यवस्थित। तर आता लसणाचा कलर चेंज झालाय, जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचा, कारण कांद्यासोबत पण तो थोडासा परतला जातो, टोमॅटो सोबत पण परतला जातो। त्यामुळे आता कांदा टाकून घेतला आपण आणि हे नेहमीच आपलं आपण यामध्ये थोडंसं कांदा परतत असताना थोडंसं मीठ घालायचं, अगदी चिमूटभर। मिठाने काय होतं तर कांदा लवकर परतला जातो। कांदा परतला की लगेच त्यामध्ये आपल्याला घालायचा टोमॅटो। तर या पद्धतीने आपला हा कांदा तळला गेला पाहिजे, हे पहा असा।
आता त्यामध्ये लगेच आपल्याला आपलं हे टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट आहे. लाल तिखट ऑप्शनल आहे. जास्त मुलांना जर तिखट आवडत नसेल तर टाकू नका. पण हा पास्ता माझ्या मुलाला आवडतं तिखट थोडंसं, म्हणून मी टाकलंय त्यात लाल तिखट. आणि आता हे लास्ट आपलं जे आपण कॉर्नफ्लॉवर पाणी करून ठेवलं त्यामध्येच मी हा जो मसाला आहे आपला पास्ता मसाल्याचं पॅकेट याच्यामध्ये सोडलंय. आणि आता याला परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कमी गॅसवर. आणि आपला जो पास्ता आहे हा असा यामध्ये टाकून घ्यायचा लगेच. आणि त्यावर वरतून आपण जी कोथिंबीर ठेवली होती कापून, ती कोथिंबीर यामध्ये मीठ घालायचं नाही. यामध्ये मीठ अगोदरच असतंय, जे मसाल्यामध्ये मीठ असतं. आता याला छान परतू द्यायचं. आणि असा थोडासा स्पायसी एकदम सुक्का सुक्का पण पास्ता नाही, असाच मुलांना थोडासा स्पायसी आवडतो त्या पद्धतीचा पास्ता 5 मिनिटात आपला तयार होईल. 5 मिनिटाला झाकून ठेवायचंय कमी गॅसवर. तर हे पहा आपला हा पास्ता एकदम असा जास्त सुक्का पण नाही, एकदम असा पाणीदार छान झालाय. मुलांना असाच पास्ता आवडतो. हे पहा. आणि हा गरम गरम लगेच द्यायचा. यावर चीज घातलं तरी चालतंय, मुलांना आवडतं चीज. तुम्ही पण अशा पद्धतीने मी जसा बनवलाय तशा पद्धतीने पास्ता ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.